नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण राशी, त्याचे स्वामी आणि नक्षत्र आणि त्याचे चरण, त्याच्यामध्ये अंतर्भाव असलेले असं डिटेलमध्ये शिकलो. जरा सावकाशीने लिहून घ्या. आता ह्याच्यात अजून सूक्ष्मतेकडे आपल्याला जायचं आहे. जसं एखादं देऊळ असतं, त्या देवळाचं प्रवेशद्वार असतं, मग गर्भगृहाचं प्रवेशद्वार असतं आणि गर्भगृहामध्ये देव असतो. तशीच ही ॲस्ट्रॉलॉजी आहे. तुमच्या राशीचं मंदिर आहे असं समजा, आणि राशीचं जे मंदिर आहे त्याचा जो स्वामी आहे, त्याचं पहिलं प्रवेशद्वार आहे, त्याच्यानंतर नक्षत्र स्वामी जो आहे त्याचं म्हणजे गर्भगृहाचं प्रवेशद्वार आहे, आणि चरण स्वामी जो आहे तो म्हणजे देव आहे. आपण सूक्ष्मतेकडे चाललो आहे. आपल्याला ह्या एकदा सगळ्या कुंडलीच्या ग्रहांची माहिती झाली की आपण ह्याच्यावरून शिकणार आहोत नवमांश कुंडली. नवमांश कुंडली म्हणजे काय आहे? माणसाचं आयुष्य 12, 15, 16, 18 वर्षाचा होईपर्यंत हे आईवडिलांवर अवलंबून असतं. त्यानंतर हळूहळू त्याचं स्वतंत्र आयुष्य 21 वर्षानंतरच आपल्याकडे म्हटलं जातं की तो मेजर होतो, आणि मग 28 ते 30 नंतर तो संपूर्णपणे स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं. त्याचं लग्न होतं, त्याला मुलं होतात, हे सगळं पुढे सुरू होतं. त्यामुळे तुमची लग्नकुंडली जी आहे, ज्याला D1 असं आपण म्हणूया, ही लग्नकुंडली तुमच्या जन्मकाळचा आकाशाचा आरसा आहे. पण नवमांश कुंडली जी आहे ती आपण बनवतो, आणि ती कुंडली म्हणजे तिला सूक्ष्म कुंडली, तुमच्या आत्म्याची कुंडली असं म्हटलं जातं. जी कुंडली तुमच्या वयाच्या 28 ते 30व्या वर्षी किंवा लग्नानंतर जेव्हा दोघांचं सहजीवन सुरू होतं तेव्हा ती ॲक्टिव्हेट होते. तिथल्या ग्रहांचं काम हे त्यानंतर सुरू होतं. हे कोण ग्रह आहेत, हे आपण कसे काढायचे, हे अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवते. त्याच्यासाठी आपण आत्ता जो भाग शिकणार आहोत तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. आपण नक्षत्र पाहिली, अश्विनी, भरणी, कृत्तिका ही पहिली 3. दुसऱ्या भागामधली मघा, पूर्वा, उत्तरा ही 3. तिसऱ्या भागामधली मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा ही 3. या तिन्ही नक्षत्रांचे स्वामी अनुक्रमे अश्विनी, मघा, मूळ यांचा केतू, भरणी, पूर्वाषाढाचा शुक्र, आणि कृत्तिका, उत्तरा आणि उत्तराषाढाचा रवी. हे आपल्याला माहिती आहे. आता तुम्ही असं करायचं आहे, अश्विनी, भरणी, कृत्तिका ही 3 नक्षत्र लिहायची आहेत. एका ओळीमध्ये लिहायची. अश्विनी लिहायचं, 2 बोट जागा सोडायची. भरणी लिहायचं, 2 बोट जागा सोडायची. कृत्तिका लिहायचं. त्याच्या मध्यभागामधून एक उभी रेख काढायची आणि त्याला काटकोनात एक आडवी रेख काढायची. आपण जसं आपला फॅमिली ट्री लिहितो ना त्या पद्धतीने. आणि ही जी आडवी रेख तुम्ही काढली आहे तिच्या सुरुवातीला 1 आकडा लिहायचा, त्यानंतर शेवट लिहायचा 4, मध्ये 2 आणि 3 समान अंतरावर लिहायचे. म्हणजे काय झालं, अश्विनीचे हे 4 चरण, तसे भरणीचे 4 चरण आणि कृत्तिकाचे 4 चरण. या चरणांना स्वामी आहेत. आता या स्वामींची जे स्वामी जे आहेत यांचं सगळं एका ओळीतलंच काम आहे. म्हणजे काय की 1 मेष मंगळ, 2 वृषभ शुक्र, 3 मिथुन बुध, 4 कर्क चंद्र, 5 सिंह रवी, 6 कन्या बुध, 7 तुळ शुक्र, 8 वृश्चिक मंगळ, 9 धनु गुरु, 10 मकर शनी, 11 कुंभ शनी आणि 12 मीन गुरु. हे ओळीनी 12 राशींचे जे स्वामी आहेत ना, हेच ह्या 3ही नक्षत्रातल्या ओळीनी 12 चरणांचे स्वामी आहेत. परत एकदा ऐका. प्रत्येक राशीमध्ये 3 नावं तर नक्षत्रांची येतात हे नक्की आहे. मेष राशीमध्ये जी पहिली 3 नावं आली आहेत ती अश्विनी, भरणी, कृत्तिका. सिंह राशीत आली आहेत ती मघा, पूर्वा, उत्तरा, आणि धनु राशीत आली आहेत ती मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा. आणि ह्या 3ही पहिल्या आलेल्या नक्षत्रांचे स्वामी एकच आहेत, केतू, शुक्र, रवी अनुक्रमे. आता यांचे चरण स्वामी जे आहेत ना, तर अश्विनीचे जे 3 चरण आहेत, या 3 चरणात मिळून किती चरण, 3 चरणात मिळून एकूण अश्विनीचे 4 चरण, भरणीचे 4 आणि कृत्तिकाचे 4, 4 त्रिक 12 चरण झाले. म्हणजे मेष राशीमध्ये 1 स्वामी मंगळ, नक्षत्र 3 केतू, शुक्र, रवीची, आणि चरण 4 त्रिक 12 म्हणजे एकूण 12 चरण. असे या 3 नक्षत्रांच्या खाली आपण 12 आकडे लिहिले, बरोबर.
अश्विनीच्या खाली जे आपण ओळीनी 4 आकडे लिहिले आहेत यांचे स्वामी पहिल्या राशीचा, दुसऱ्या राशीचा, तिसऱ्या राशीचा, चौथ्या राशीचा. म्हणजे 1च्या खाली लिहायचं मेष मंगळ, 2च्या खाली लिहायचं वृषभ शुक्र, 3च्या खाली लिहायचं मिथुन बुध, 4च्या खाली लिहायचं कर्केचा चंद्र. हे झाले अश्विनीच्या 4 चरणांचे स्वामी. आता भरणीच्या 4 चरणांचे स्वामी, पहिल्या 4 राशींचे स्वामी झाले. पुढच्या 4, 5 सिंह रवी, 6 कन्या बुध, 7 तुळ शुक्र, 8 वृश्चिक मंगळ. भरणीचे 4 चरण स्वामी झाले. आता उरलं कृत्तिका. कृत्तिकाचे 4 चरण स्वामी हे 9, 10, 11, 12 राशींचे स्वामी आहेत. म्हणजे 9 धनु गुरु, 10 मकर शनी, कुंभ 11 कुंभ शनी आणि 12 मीन गुरु. म्हणजे काय झालं, अश्विनी भरणी कृत्तिका या 3 नक्षत्रांचे 12 चरण स्वामी ओळीनी 12 राशींचे स्वामी आहेत. तुमचं जेव्हा पहिल्यांदा मी सांगितलं पाठ झालंय 1 मेष मंगळ, 2 वृषभ शुक्र, हे तुमचं पाठ झालं की तुम्हाला चरण स्वामी आपसूक येणार आहेत. वेगळं काहीच नाही आहे, कारण तेच ग्रह आहेत. राशी स्वामी पण तेच ग्रह आहेत, नक्षत्र स्वामी पण तेच 9 ग्रह आहेत, चरण स्वामी पण तेच ग्रह आहेत. त्यामुळे हे 12 राशींचे स्वामी हे 12 चरणांचे स्वामी झाले. सेम गोष्ट झाली मघा पूर्वा उत्तराला. मघाचे 4 चरण, पूर्वाचे 4 चरण, उत्तराचे 4 चरण. मघा नक्षत्र, पूर्वा नक्षत्र, उत्तरा नक्षत्र, 2-2 मोठा अंतर सोडून लिहा. मघाच्या खाली 1 उभी रेख, पूर्वाच्या खाली, उत्तराच्या खाली उभी रेख, त्याला काटकोनात 1 रेख प्रत्येकाला. मघाच्या खालच्या पहिल्या रेघेला, काटकोनातल्या रेघेला म्हणा 1 2 3 4. पूर्वाच्या खाली काटकोनातल्या रेघेला म्हणा 1 2 3 4. उत्तराच्या खाली काटकोनातल्या रेघेला म्हणा 1 2 3 4. आता चरण स्वामी कोण? बरोबर 1 मेष मंगळ, 2 वृषभ शुक्र, 3 मिथुन बुध, 4 कर्क चंद्र हे मघाच्या 4 चरणांचे स्वामी. पूर्वाच्या 4 चरणांचे स्वामी 5वी 6वी 7वी 8वी रास म्हणजे सिंहेचा रवी, कन्येचा बुध, तुळेचा शुक्र आणि वृश्चिकेचा मंगळ. पूर्वानंतर झालं उत्तरा नक्षत्र, याचे 4 चरण. इथे 8 स्वामी संपलेत. मग 9 10 11 12, 9 धनुगुरु, 10 मकर शनी, 11 कुंभ शनी आणि 12 मीन गुरु. संपले 12 चरण स्वामी इथे संपले. मघा पूर्वा उत्तरा हा पहिला ग्रुप म्हणून सांगितले 3-3चे ग्रुप करा. अश्विनी भरणी कृत्तिका ह्या ग्रुपची 12 चरण स्वामी, पहिल्यापासून शेवटपर्यंत 12 राशींचे स्वामी. मघा पूर्वा उत्तराच्या 12 चरणांचे स्वामी, ओळीनी 12 राशींचे स्वामी. सेम गोष्ट मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा. मूळ राशी, मूळ नक्षत्राच्या खाली उभी रेख, पूर्वाषाढाच्या खाली उभी रेख, उत्तराषाढाच्या खाली उभी रेख, सगळ्यांना काटकोनात 1 रेख, प्रत्येकी 1 रेख, त्याला 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 चरणांचे आकडे. आता मूळ नक्षत्राचा प्रथम चरण मेष राशीचा मंगळ, मूळ नक्षत्राचा द्वितीय चरण वृषभ राशीचा शुक्र, मूळ नक्षत्राचा तृतीय चरण मिथुन राशीचा बुध, मूळ नक्षत्राचा चतुर्थ चरण कर्क राशीचा चंद्र. पूर्वाषाढा नक्षत्राचा प्रथम चरण 5व्या राशीचा म्हणजे सिंह राशीचा रवी, पूर्वाषाढा द्वितीय चरण कन्येचा बुध, पूर्वाषाढा तृतीय चरण तुळेचा शुक्र, पूर्वाषाढा चतुर्थ चरण हा वृश्चिकेचा मंगळ. 8 राशीचे स्वामी संपले. आता उत्तराषाढा प्रथम चरण 9व्या राशीचा म्हणजे धनुराशीचा गुरु, उत्तराषाढा द्वितीय चरण मकरेचा शनी, उत्तराषाढा तृतीय चरण कुंभेचा शनी, उत्तराषाढा चतुर्थ चरण मीनेचा गुरु. 12 राशींचे स्वामी संपले, 12 चरण संपले आणि सगळी पहिली 3-3 नक्षत्राचे ग्रुप संपले. सेम गोष्ट पुढे ग्रुप कसे येत आहेत? रोहिणी मृग आर्द्रा, हस्तचित्रा स्वाती, श्रवण धनिष्ठा शततारका. रोहिणी मृग आर्द्राचे 12 चरण याचे स्वामी ओळीनी 12 राशींचे स्वामी, हस्तचित्रा स्वाती 12 चरण ओळीनी 12 राशींचे स्वामी, श्रवण धनिष्ठा शततारकाचे 12 चरण ओळीनी 12 राशींचे स्वामी. पुढचे ग्रुप पुनर्वसु पुष्य अश्लेषा, विशाखा अनुराधा ज्येष्ठा, पूर्वा भाद्रपदा उत्तरा भाद्रपदा रेवती. या सगळ्यांना पण उभी रेघ मारा, खाली काटकोनात 4-4 चरण लिहा. ओळीनी 12 राशींचे स्वामी म्हणजे पुनर्वसु पहिले 4 चरण पहिल्या 4 राशी, 1 मेष मंगळ, 2 वृषभ शुक्र, 3 मिथुन गुरु, 4 कर्क चंद्र. त्यानंतर पुष्य नक्षत्राचे 4 चरण 5व्या राशीपासून सुरू, सिंह राशीचा रवी, कन्या राशीचा बुध, तुळ राशीचा शुक्र, वृश्चिक राशीचा मंगळ. त्यानंतरचे पुनर्वसु पुष्य नंतर आलं आश्लेषा. आश्लेषा नक्षत्राचे 4 चरण शेवटच्या 4 राशींचे स्वामी म्हणजे 9 धनु गुरु, 10 मकर शनी, 11 कुंभ शनी आणि 12 मीन गुरु. सेम गोष्ट विशाखा अनुराधा ज्येष्ठाला 12 राशींचे स्वामी चरण स्वामी, कारण विशाखाचे पण 4 चरण, अनुराधाचे पण 4च चरण आणि ज्येष्ठाचे पण 4च चरण. शेवटचं जे आहे की
पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती हा शेवटचा ग्रुप. पूर्वा भाद्रपदालाही 4 चरण, उत्तरा भाद्रपदालाही 4च चरण, रेवतीलाही 4च चरण, म्हणजे 4 त्रिक 12 चरण. ओळीनी 12 राशींचे स्वामी आहे त्याचे चरण स्वामी. इतकं सोप्या पद्धतीने हे चरण स्वामी असतात. म्हणजे समजा एखाद्या माणसाची रास मेष आहे आणि अश्विनी नक्षत्राचं चतुर्थ चरण याच्यामध्ये त्याचा चंद्र आहे. याचा अर्थ त्याच्या राशीचा स्वामी मंगळ आहे, अश्विनी नक्षत्राचा स्वामी केतू आहे आणि चतुर्थ चरणाचा स्वामी कर्केचा चंद्र आहे. म्हणजे त्याच्या चंद्रामध्ये मंगळाचे पण गुण आहेत, केतूचे पण गुण आहेत आणि चतुर्थ चरण असल्यामुळे चंद्राचे पण गुण आहेत. एखाद्या माणसाची रास समजा कन्या आहे तर त्याचं नक्षत्र समजा हस्त 2 आहे. कन्या रास सुरू कुठे होते तर ती उत्तराला सुरू होते. सिंह नंतर कन्या उत्तराला सुरू होते. उत्तरा 2, 3, 4 नंतर हस्त 1, 2, 3, 4 आणि चित्रा 1 आणि 2. आता हस्त 2 मध्ये आहे हा चंद्र कन्या राशीमध्ये. कन्या राशीचा स्वामी बुध, हस्त नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. आपण पहिल्या 9-9च्या ग्रुपमध्ये लिहिलंय. आता हस्त 2चा स्वामी कोण तर हस्त चित्रा स्वाती हा ग्रुपमध्ये आहे. हस्त 2 म्हणजे वृषभेचा शुक्र, त्याच्यामुळे बुधाची रास, चंद्राचं नक्षत्र वृषभेच्या शुक्राचं चरण. वृषभेचा शुक्र आणि तुळेचा शुक्र वेगळे आहेत. मिथुनेचा बुध, कन्येचा बुध वेगळे आहेत. धनुचा गुरु, मीनचा गुरु वेगळे आहेत. मकरेचा शनी, कुंभेचा शनी वेगळे ग्रह आहेत. त्यांचा प्रत्येकाचा त्रिकोण वेगळा, त्यांचं तत्व वेगळं, त्यांचं स्थान वेगळं, त्यामुळे त्यांचे परिणाम वेगळे. इतकं कॉम्बिनेशन प्रत्येकाच्या चंद्रामध्ये, प्रत्येकाच्या प्रत्येक ग्रहामध्ये असतं. स्थानामध्ये, राशीमध्ये ग्रह असतो, नक्षत्रात ग्रह असतो, नक्षत्र चरणात असतो. स्थान, राशीचा स्वामी, नक्षत्राचा स्वामी, चरण स्वामी, एवढी सगळी त्या ग्रहाची ओळख आहे. सोपं आहे की नाही? तुम्ही हे सगळं लिहून काढलं की तुमचं तुम्हाला कळतं, कारण रूल्सनीच प्रत्येक गोष्ट होते. हे तुम्ही लिहून काढा आणि जेवढ्या वेळा आपण ते वापरू तसं ते हळूहळू तुमच्या लक्षात राहील. आज इथेच थांबूया. अभ्यास करा, मजा घ्या आणि पुढचा एपिसोड ऐका. बाय बाय.